Hello everybody, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे सपोर्टिव्ह केअर. आता सपोर्टिव्ह केअर आता याच्यामध्ये कसं असते, आता आपण जसं आपल्या खास व्यक्तीसाठी जसं मूड स्विंग होते तसं आपण त्याच्यासाठी विविध मेथड्स केअर करतो, जसं चॉकलेट उदाहरण किंवा पाणीपुरी देतो. तसंच आपल्याला याच्यामध्ये अनकॉन्शियस पेशंटला कशी पद्धतीने केअर करायचे ते सांगण्याचा उद्देश केलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघू मित्रांनो, तर हे सपोर्टिव्ह केअर लक्षात ठेवण्यासाठी ABCD लक्षात राहू द्या. A फॉर एअरवे प्रोटेक्शन, B फॉर ब्रीथिंग, C फॉर सर्क्युलेशन आणि D फॉर डिसॅबिलिटी मॅनेजमेंट. तर आता याच्यामधलं पहिलं आहे ते म्हणजे एअरवे प्रोटेक्शन. आता हे मोस्ट कॉमन पॉयझनिंग आहे. याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन ऑफ एअरवे असते आणि त्याच्यामुळे काय होते, डेथ ऑकर होते. तर आपल्याला याच्यामध्ये अनकॉन्शियस पेशंटला आपल्याला काय करावं लागते, पॅसेज ऑफ एअरवे हे मोकळं मार्ग करावं लागते. म्हणजे आपल्याला मेंटेनिंग एअरवे टू क्लिअर एअरवे असं करावं लागते. तर त्याच्यानुसार मग आपलं ते अनकॉन्शियस पेशंटला आपण स्थिर करू शकतो. पोझिशनिंग ऑफ पेशंटचं प्रॉपर वे पाहिजे. माउथ हेड कसं पाहिजे, स्निपिंग पोझिशनमध्ये पाहिजे. फ्लेक्स फॉरवर्ड नेक पाहिजे आणि एक्सटेंडेड हेड आणि जॉ पाहिजे. आता हे शूड फॉरवर्ड म्हणजे अशा पद्धतीने राहिलं तर मुवमेंट ऑफ अ टंग विदाऊट अ फ्लेक्झिंग होणार आणि अशा पद्धतीने आपल्याला या अनकॉन्शियस पेशंट्सला याच्यामध्ये आपल्याला या मॅनेजमेंट करावं लागतं. तर अशा पद्धतीने ही एअरवे प्रोटेक्शन होती मित्रांनो. याच्यानंतर नेक्स्ट येते ती म्हणजे ब्रिथिंग, त्यालाच ऑक्सिजनेशन म्हणतो. ऑक्सिजनेशन इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह प्रोसेस टू प्रोटेक्ट ऑर्गन अँड टिश्यू डॅमेज अँड इट इज व्हेरी नेसेसरी इन मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग सांगितलेली आहे. म्हणजे 100% ऑफ O2 इज प्रोव्हाइडेड टू द पेशंट थ्रू मास्क प्लेस ओव्हर माउथ आणि नोज सांगितलेलं. म्हणजे 100% O2 दिलेलं पाहिजे व्हेंटिलेशन थ्रू, तर त्याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड त्यांनी सांगितलेलं आहे की इट हेल्प्स टू ऑर्गन्स लाईक ब्रेन अँड हार्ट टू वल्नरेबल्स टू इंजुरी फ्रॉम पॉयझनिंगसाठी त्यांनी सांगितलेले की प्रोटेक्शन पण भेटते कोणाकोणाला, ब्रेन आणि मित्रांनो ते म्हणजे सर्क्युलेशन. आता हे सर्क्युलेशनमध्ये आपल्याला मोस्ट कॉमन मेथड सांगितलेली IV लाईन. आता IV लाईन इंट्राव्हेनस लाईन सांगितलेली. इंट्राव्हेनस लाईन इट इज अ स्मॉल प्लास्टिक ट्यूब दॅट डिलिव्हर्स फ्लुइड्स अँड मेडिसिन्स इंटू व्हेन्स. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. म्हणजे एखाद्या समजा आपल्याला IV थ्रू आपल्याला फ्लुइड्स आणि मेडिसिन जर द्यायचं असेल डायरेक्टली सर्क्युलेशनमध्ये तर याच्या पद्धतीने याचा उपयोग होता असे सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे डिसॅबिलिटी मॅनेजमेंट. आता या डिसॅबिलिटी मॅनेजमेंटमध्ये आपल्याला पहिलं आहे ते म्हणजे शेजर्स. आता हे शेजर्स याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ शेजर्स इट इज अ मोस्ट कॉमनेस्ट पॉयझन सांगितलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी बार्बिच्युरेट्स, बेन्झोडायझेपिन्स आणि प्रोफॉल सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स. आता या सेकंडरी कॉम्प्लिकेशन्समध्ये समजा आपल्याला कोणते कोणते कॉम्प्लिकेशन्स बघायला मिळतात तर ॲस्पिरेशन्स, पल्मोनरी इडेमा, सेप्सिस, हायपोक्सिया. थँक्यू व्हेरी मच.